भंडारी सर यांना थँक्यू. आपल्याला ते पाहायला मिळतील. मात्र मी पहिले व हे उल्लेख केला होता खेळपट्टीचा की ही मॅच किती स्कोर झाला हे महत्वाचं नाही, मात्र शेवटच्या षटकापर्यंत पोहोचतो म्हणजे हीच रंगधुमाळी आहे खऱ्या अर्थाने. जयभोळे क्रीडांगणांची प्रोफेशनल तयार आहेत. सरांचा ग्रीन सगळं गेम ऑन करा. ते वेळ वगळतात खेळाडू. सरांचं डिफेन्स आहे, वेळ आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आपली ही रात्र असतो वैर्याची आणि ह्या प्रकाश ज्योतात एन्जॉय करतात. दोन्ही टीमला शुभेच्छा. बॉलिंग मारवती सरसेनापती ऍज अ कॅप्टन आकाश तयार आहे. हा 20 मिनिटं आहेत आकाश. पहिल्या स्पेलसाठी इथनं वेळ तुमची स्टार्ट झाली आहे, लक्ष असू द्या अन्यथा तुम्हाला एक फील्डर हात घ्यावं लागेल. आणि आकाश हे एक वैशिष्ट्य आहे. फ्रंट काय असतो, स्वतःची कामगिरी काय करावं लागतं, टीम कशी चालू हे चालवत आलाय का सातत्याने मागील 7 ते 8 सीझन. आकाश पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता, लेंथ खूप लवकर पिकअप केली आहे. मागे पुढे सरकत असताना थोडंसं फंबल झाले, मात्र चेंडूला थांबवलं. चेंडू थांबला की धावा थांबतात आणि थांबल्यात एक्झॅक्ट 2 धावा इथे थांबतात. आणि वेगाने खेळायचं होतं चेंडूला बॅकपडते होऊन बाकू पॉईंट कट करून खेळले आणि तिथे धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती 2, पहिल्या चेंडूला इथे मात्र 2 धावा आल्या. त्याच दरम्यान आमचे तुकाराम दादा मात्रे यांचं इथं शुभागमान, समाजसेवक तुकाराम दादा मात्रे यांचं शुभागमान. मस्त वेलकम सर, हार्दिक स्वागत. राम मात्रे यांच्याकडे षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक आहे. नक्कीच राम आपण चर्चा करू पहिल्याच पटक्यावरती. आणि रामला इथे हे चॅलेंज स्वीकारावं लागले, फेकून दिले डीप मधून मिड विकेटच्या बाहेर षटकार. याच दरम्यान आमचे तुकाराम दादा मात्र यांचं स्वागतच षटकाराने केलंय. क्रिकेटचे अलौकिक लोक प्रिय मान्यवर आहेत खऱ्या अर्थाने. जयभोळे क्रीडांगण सातत्याने इथे आजपर्यंतच ह्या ग्राउंडचा इतिहास हे पहिल्या मलंगड प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील इथेच झाली होती ह्याच ग्राउंडवरती. आणि खेळपट्टीची दिशा आणि मी जागाही तीच आहे, सेम विकेट. कारण माझे इथे भरपूर उन्हाळे पावसाळे गेल्या त्या ग्राउंडवरती आणि सातत्याने आम्ही भरपूर वर्ष या ग्राउंडवरती कॉमेंट्री करत आलोय. आणि हाच खेळपट्टी होती, पहिलाच मलंगड प्रीमियर लीगही झाला होता. सध्या तरी बॉलिंग मार्कमध्ये आकाश बोध विकेट दरम्यान बॉल. हा बॉल उंच गेलाय, दूरवर फिल्डर नाही, मात्र डीपचा शॉर्ट मिड विकेट भरपूर वेगाने पुढेपर्यंत गेला. मात्र डीप मधून डीप मिड विकेटचा बिल्डर पुढे आला, तोपर्यंत धावा कंप्लीट केला 2. एक टोलाही आला या ओव्हरमध्ये आकाशला, मानी दाखवलंय फलंदाज
पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा खेळ सध्या चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. पॉवर प्लेमध्ये पहिल्या पॉवर प्लेचा पहिला ओव्हर 2च बाहेर आहेत खेळाडू. पुढे येऊन यावेळेस किपर भरपूर चाणक्याने पुढे आले होते, मात्र आपलं यावेळेस चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत, मात्र तोपर्यंत सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना 11 वरती पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. बाय द वे शेवटचा बॉल असावा, शेवटचा बॉल. 2 बॉल आहेत पहिल्या ओव्हर्स मधले, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बनल्यात. मागील 2 मॅच आपण लो स्कोरच्या बघितल्या. गणेश, इथे मात्र एखादा मोठ्या स्कोरचा मॅच यायलाच हवा. 5वा मॅच आहे पहिल्या प्रति साखळीतील 5वी लढाई आहे. भरपूर वेळ आपल्याला हा बॉल देखील ऑन साईडला दूरवरनं फिल्डर पुढे सरकला. वाईड लॉंग ऑन बीमचा फिल्डर पुढे सरकला, ज्या काहू कॉर्नर म्हणतात अच्छा भाषेत क्रिकेटच्या, आणि तो मात्र तो पुढे सरकत असताना तोपर्यंत धाबा 2 कॅरी केल्या जातात. म्हणजे आघाडीची जोडी सध्या चांगली खेळतोय. दोन्ही खेळाडू चांगली बॅटिंग करतात. आशिष मात्रेच्या बॅटमधून आलेले आमचे साथी समालोचक करडगावचा एक गोडावाज आशिषने देखील या क्रिकेट कॉमेंटरमध्ये आपले मागील 7-8 सीझन दिले आहेत आणि एक चांगला कॉमेंटर्स म्हणून देखील हे त्याचा परिचय आहे. मात्र सध्या टीमसाठी बॅटिंग करायचं हे दाखवत 2 धावा कंप्लीट केलेला. यावेळेस चेंडू जागा बनवली आहे, दूरवर फिल्डर आहे, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आसमान गाठतोय पहिल्याच टप्प्यावरती. आशिषच्या बॅटमधून पहिला धमाका चौकार आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावा झाल्या तर एकूण 17 धावा. नक्कीच नक्कीच दुसऱ्या वेळी याच्यानंतर पहिल्या वेळी शेवटची मॅच असेल. याच्या आधी कुंभारलीच्या विरोधात गोरपे. दोन्ही टीम आपण रिपोर्ट करायचा आहे. शेवटचा मॅच आपला आहे, दोन्ही टीम्स रिपोर्ट करायचा आहे. आपण ही मॅच ही स्पर्धा ऐकत असाल तर पण या मॅचचा पहिला डाव चालू आहे. जवळपास सर्व संघ जवळपासचे आहेत. एक 10-15 मिनिटं देऊ शकतो. हो, डाऊन दी ग्राउंड, उंचच गेलाय. झेलची शक्यता नकारता येणार नाही, मात्र टिपलाय झेल. व्हॉट अ कॅच. पहिला देदका टीम आदर्श इलेव्हन खरं टीमला. हरेश मस्कर मार्क मध्ये हरेश मस्करने ब्रेक थ्रो दिलाय टीमला. सध्या 17 आल्या होत्या पहिल्याच ओव्हर मध्ये, मात्र आघाडीचा खेळाडू नक्कीच योगदान भरपूर आहे, मोठा आहे. स्टार्ट चांगली दिली, 5 मध्ये 11 बनवल्यात. मात्र आशिष आहे नॉन स्ट्रायकरला, जोपर्यंत आशिष आहे तोपर्यंत आशिष आहे. टीम मात्र सध्या 1 डाऊन साठी आलाय. सौरभ गोरे लक्ष असू द्या. आमचे गुणलेखक आपल्या समवेत आपण गणेशला प्रथमच बघतोय, आणि प्रथम असला तरी गणेशचा जो प्रसाद गुणलेखक म्हणजे एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि गणेशचा जो लक्ष आहे ना, येणारं भविष्य उज्ज्वल आहे. गणेश तुझंही लक्ष असू दे. हे काम खूप कठीण असतं आणि तू बारकाईनं तुझा पहिला स्पेल आहे, तिथनं चांगलं काम केलं. या दरम्यान सिंगल आली आहे. स्ट्रायकरला आशिष आलाय. नव्याने आशिषने एक चौका टोकलाय. आशिषकडनं अपेक्षा टीमला असतील, कारण मोठा खेळाडू आहे, ऑलराऊंडर. आणि ऑलराऊंडर कडनं आपल्याला विश्वास पात्र खेळ मिळाला नाही तर मग कोण खेळ करेल, हा मोठा प्रश्न असतो. मॅचच्या पहिल्या डावामध्ये टीम तर संकटात नाहीये. एक बाद झाला असला तरी हरकत नाहीये. दुसरा ओव्हर चालू आहे. आशिष स्ट्रायकमध्ये आलाय. यावेळेस मात्र टीमला दिलासा येतच असेल. या दरम्यान आमचे मान्यवर अंकुश दादा मात्रे यांचं देखील शुभ या दादा मस्त वेलकम, सहर्ष देखील स्वागत असेल आपलं देखील जयबोळे क्रीडांगणात. प्रकाश जोदादी या नाईट रजनीमध्ये. दरम्यातील बॉल
आशिषने जागा आपण खेळायचं होतं उशिराने फटका चांगला प्रयत्न चांगला होता आशिष मात्र चेंडू टॉस झाला आशिषच्या बॅटच्या वरनं फ्लाय होताना एस टी मागे जात असताना डॉट बॉल आशिष मात्र स्वतः कॉमेंटर्स आहे आणि कॉमेंटर्स असल्याने कॉमेंटर्स एवढा क्रिकेटचा अनुभव कोणाकडे असेल हे महत्वाची जबाबदारी गोष्ट आहे कारण ॲज अ कॉमेंटर्स अनुभव भरपूर सारा येत असतो आणि हे आशिषकडे आहे सध्या तरी आशिष बीट झालाय रिव्हर्स अटॅक केलाय फटका चांगला आहे गोलीच्या भागाने चेंडू बांडलांच्या बाहेर थर्ड मॅन सीमारेश केला दर्जेदार पहिला इकडे बीट झाला मात्र चेंडू त्याच लेंथला होता काय लाईन लाईन पिकअप करत असताना मी पहिले उल्लेख केलं की अनुभव कॉमेंटरला किती असं होतं याचं जागतं उदाहरण आशिषने दिलंय हो आसमान 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 दाखवलंय चेंडूला ठाऊन दी ग्राउंड नव्हतं खेचून अगदी बरोबर डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई यात्रेत षटकार तर आम्ही नेहमी तिघेही चर्चेत असतो प्रसाद आमच्या समोर होता आशिष आहे आशिष आणि मी भरपूर आणि सांगायचं दोघे माझ्यापेक्षा नंतर झालेत मात्र आशिषसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रसादकडनं प्रसाद भाग्यवंत रिव्हर्स अटॅक केलाय गॅप मिळाली नाहीये बरोबर बॅकफुट पॉइंटचा फिल्डर दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला कॅरी करत असताना एका बाजूनं आपण 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आहे 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र इथनं हॅट्रिक साठी आहे षटकार एक आला होता मात्र षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये प्रसाद महत्वाचं नाहीये सध्या टीमला लीड करायचे टीम कुठपर्यंत आपली आहे आणि पहिल्या 2 षटकामध्ये टीम खरडची धावसंख्या आहे 1 बाद 29 मजबूत स्थिती आहे टीम तोपर्यंत ठोका एक डीजे क्या बात है चिंचोलीचे खंबे समर्थक चेतन पाटील आणि चेतन डोंगरे यांचं शुभागमन झालं या मस्ट वेलकम आपलं देखील सरचे स्वागत असो चला कुंभारले आणि घोरपे दोन्ही टीम आमचा व तुमच्यावर येत असेल आपल्याला यायचं आहे रिपोर्टिंग साठी येणाऱ्या 10-15 मिनिटांमध्येच आपला पहिल्या फेरीतील घोरपे टीम इथे उपस्थित आहे टीम कुंभारली ऑन साइडला मिड विकेट मध्ये काय होतं फॉर्मल झालं फिल्डर सिंगल कंप्लीट दुसरी टप्पे दोघांमध्ये ताळमेल चालू आहे दुसऱ्या दिवसात नकारतो यावेळेस आशिष ऑन ड्रॉईसाठी जातोय बॉल लेंथ या गोष्टी सर्व इथे मात्र आकाश दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय आकाश मध्ये विविधता आहे आशिष तुला असेच बॉल देणार नाहीये समोर गती परिवर्तन बॉल पाहायला म्हटला लेन ठेवली चेंडू गुड लेंथ वरती अगदी बरोबर होता टॉसही केलाय चेंडूला म्हणजे त्याच बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू कठीण असतो तुम्ही ऑन साइडला घेणे षटकारासाठी जायचं होतं मात्र यावेळेस फलंदाज आहे सध्या तर स्ट्रायकॅनला गोरे सौरभ स्ट्रायकॅनला वन डाऊनचा हा तर घोरी तयार आहे डावकोड्याचा पहिला खेळाडू ॲज अ लेफ्ट हँडर तर मग आकाश ओ यावेळेसा बॉल मी म्हटलंय आकाश ही पुराना चावल है और ये चावल पका पे हुए इस बार मोरे को बैठ गया शानदार गेंद क्या गोलंदाजी होता है जबरदस्त बॉलिंग यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय या ओव्हर मध्ये
कमबॅक झालं. धावा 50+ टीम खरड आदर्श खरड 50+ नाही मॅच अशी सोडणार नाही. 50 आशाच बनसी लक्ष 70+चा असेल कारण फटका चांगला आहे. प्रॉपर मिडल ऑफ दी बॅट समालोचन कक्षाला मानवंदन देणारा हा आजच्या दिवसातील हँड अँड सम दर्जेदार षट पहिल्या फेरीतील या स्पर्धेतील आजच्या दिवसातील हा 9वा डाव आहे. 5व्या मॅच मधलं सकाळीतील 5वी लढाई हा रुबाबदार दर्जेदार क्लास हाही फटका त्याच मोमेंटने बुडवायचा होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये अजिबात संवाद येत नाही. षटकार आल्यानंतर काय कमबॅक असतं म्हणजे किती दर्जा आहे आकाशमध्ये देखील हे स्वतःला सिद्ध करत असताना हे रुबाब आहे. स्वतःला सिद्ध करण्याचं षटकार आल्यानंतर कमबॅक केलं आकाशने आकाशने. टीम डावाल पडा आणि खरं म्हणजे परिसरातली एकामेकाच्या टच मधल्या दोन्ही टीम आहेत. त्याच्यामुळे मॅच अंतिम षटकापर्यंत पोहोचतात. ह्याला कारण हेच आहे कारण हे वाईट बॉल यावेळेस मात्र सरांचा वाईट बॉल खराब बॉल दर्शवलाय त्याला आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर जाणारा बॉल याला खराब दर्शवत असताना वाईट एक धाव आणखी ऍड केली जाईल धावपुस्तकामध्ये. स्कोरवरती सध्या तरी आपण लक्ष दिलं तर 37 वरती आहे. 50+चा आपण विचार केला मात्र 60+ जावंच लागेल आदर्श खरड टीमला कारण या मैदानाचं तेही वैशिष्ट्य आहे की मॅच यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरकत असताना उचलेल चेंडू मध्ये धाव मिळेल एक. आवाज गोरेने सिंगल कंटिन्यू आशिष पुन्हा आला स्ट्राईक एंडला. तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरचे अजूनही काही बॉल शिल्लक आहेत. शेवटचा 1 टू गो शेवटचा बॉल. धाबा 38 बनल्यात. अजूनही 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 13 बॉलमध्ये बनल्या तर 25 बनतील अन्यथा 10ही बनणार नाही. हे क्रिकेटचं स्वरूप आहे कारण विकेटचा सिलसिला चालू झाला तर ते होतो आणि जर षटकार चौकार येत राहिले तर तेच येत असतात. व्हॉट अ शॉट आशिष म्हात्रे. व्हॉट अ फॅन्टास्टिक नाईस ऑफ द नाईट दर्जेदार फटका षटकार. चला आपल्या खेळ पास करायचा आहे प्रोफेशनल आपल्या आणि याच दरम्यान आपण पाहू शकता 3 ओव्हर्स मध्ये 44 आशिष मात्र दाखवलंय की काय अनुभव असतो की अनुभव किती असायला हवा. काय रे मोबाईलचा फोन येतो. हॅलो मी कॉमेंट्री करतो माझ्या 10 मिनिटं कॉमेंट्री चालेल मी करतो कॉल तुला. हा हा अरे बघ कॉमेंट्री चालू आहे बघ. हो करतो पण किती वेळात तू सांग. तू काल नाही फोन उचलला. नक्कीच नक्कीच आमचे सहकारी कुणाल फासने
या स्पर्धेसाठी भरपूर योगदान आहे आणि बॉल सगळ्याच गोष्टी प्रसाद करतो. आणि प्रसादने एक देखील उल्लेख केला होता आशिष की हा माझा समायोजन क्षेत्रातील मित्रच नाही तर आधीपासून जिवलग मित्र आहे. यावेळेस गोरे बीट झालाय. गोरेने केले एक धमाका ब्लास्ट, सर्वात चांगला गोरे झाला. म्हणजे एकाच मॅच मध्ये आदर्श टीम खरंच्या माध्यमातून 2 दर्जेदार फटकार आले आजच्या दिवसातील. चांगले फटके होते. आशिष मात्रेचा तर रिवाज आजच्या दिवसातील आठवणच राहील कदाचित. बाय द वे टुर्नामेंट ऑफ द सिक्सर्स अगदी बैठक होते आणि काय चेंडू अर्ध्या बॅटवरती येऊन लागला आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो भासरी पहिल्या डावामध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे टीम खरड. 4थ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. बोरेवीड झालाय, क्लीन बॉल झालाय, दांडी गोल. यावेळेस मात्र टीम डावलपडा या मॅच मध्ये वापसी करत असताना पहिला धक्का 4थ्या षटकात का होईना मात्र गोरे यावेळेस मैदानाच्या बाहेर. इथे मात्र 4था ओव्हरचा खेळ चालू आहे आणि 4थ्या ओव्हरपर्यंत धावसंख्या चांगल्या स्थितीत आहे खरड. एकूण बघितलं तर 44 सोबत आणि 4थ्या ओव्हर मधले अजून बॉल फेकले गेलेत 3. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 खेळाडू 4थ्या क्रमांकावरती. सेकंड डाऊन साठी संदीप आलाय. माउंट विकेट संदीप साठी फुल टॉस होता, त्याला मात्र पॉकेट बनून घेतलाय. डीप मधला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पुढे आलाय. तो मात्र सिंगल आली आहे. मॅच चुरशीची पाहायला भेटेल आपल्याला. आकाश लीड करत असताना टीम डावल पडाला. सध्या तरी 2 सेनापती खेळपट्टी होत आहे. एका बाजूला आशिष पुन्हा एकदा स्ट्रायकनला आलाय. आशिष आणि आकाश टीमचे लीडर्स आहेत. मात्र टीम चालवणे त्याच्यानंतर स्वतःचा संयम हा भरपूर महत्वाचा. स्वतःवरतीच कंट्रोल असायला हवा. त्याच्यामध्ये टीममध्ये घडामोडी होत असतात. मिस्टेक खेळाडू करतो मात्र त्याला आपण तितक्याच दुपटीने सन्मान देत पुढे सरकवायचं असतो. हे काम लीडरचं असतो. आणि हा वेळेस खोदून काढला बॅट होतो. बॉल समोर ओळख आलंय, पुढे फेकलाय बॉल. आशिषला चांगली बॉलिंग केली आहे या षटकामध्ये. हा 4था ओव्हर टीम डावाळपाड्या टीमच्या बाजूने बोलतोय. पहिल्या ओव्हरमध्ये हवा टीम खरडची होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये मेथी देखील. तिसऱ्या ओव्हरमध्ये मॅच बॅलन्स आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये मॅचच्या पहिल्या डावामध्ये पूर्णपणे डावाळपाडा टीम आपला यावेळेस बॉलर्स हर्षद पूर्णपणे आपल्या टीमला हो यावेळेस पुन्हा एकदा बैठक मारली होती. बॅटवरती आला नाही. यावेळेस आकाश बीट झालाय. धावाची दाट शक्यता होती. भरपूर मागे होता. मग सिंगल आणि एकूण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि 4थ्या ओव्हरचा देखील खेळ संपलाय आणि 4 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली ती आहे 46. म्हणजे एकूण या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 1 आणि 1 म्हणजे 2च धावा आल्या. मॅच परिवर्तन झाल्या. मात्र येणाऱ्या अंतिम षटकामध्ये स्ट्राईक कशीच कडे असेल तो पण ऐकूया आपण एक सुमधुर धून. मिळतील अगदी 1.5 ओव्हरमध्ये मॅच होतील. लोएस्ट स्कोर मॅच देखील आपल्याला अगदी शेवटच्या षटकापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत जातील. म्हणून वेळ महत्वाची आहे. वेळ वाचवा. येणारे तुम्ही कोणी जिंकेल पुढे सरकाल. पुढे सरकणाऱ्या टीमसाठी वेळ महत्वाची आहे. क्रिकेट खेळामध्ये तुम्ही बनलेल्या धावा आणि तुम्ही काय केलंय काय कराल या गोष्टींना अजिबात आले नाही. मात्र काय करू शकता हे महत्वाचं आहे. यावेळेचा चेंडू देखील बीट झाला. आशिष वाईट बॉल आहे. आशिषच्या बाजूने कॉल येत असताना खराब दोषला आहे.
अंपायर स्कॉर वाईट बॉल. 2 डावासाठी एकच रिव्ह्यू आहे, लक्ष असू द्या. काय बॅटकट आहे का? तर बॅटकट असेल. ओके असू द्या, लक्ष असू द्या. डॉट बॉल आलाय. आशिष बनल्यात धावा 46. 60च्या आसपास पोहोचण्यासाठी 2 धमाके यायलाच हवे या ओव्हरमध्ये. ओहो, शॉट ऑन पुल. मागे फिल्डर आहे मात्र त्याच्या वाक्याच्या बाहेर. काठावरती का होईना मात्र चेंडू पाठवलाय बंडल्यांच्या बाहेर. षटकार. आहे आशिषचा हा दुसरा चांगला फटका. मात्र दिवस काय खेळला. दिवस या स्पर्धेची आठवणच राहील कदाचित. भरपूर दर्जेदार होता. मागे फिरून रिव्हर्स अटॅक केला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि हवाई यात्रेत रिव्हर्स फटका एवढा उंच जात नसतो आणि तितकी फ्लाय देखील त्या फटक्याला होती. म्हणून हा फटका शॉट ऑफ द टुर्नामेंट देखील ठरू शकतो. वन्स अगेन टप्पा 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 पुल. शॉर्ट टर्म पुल. यावेळेस मात्र दिशा वेगळी आहे. क्लीन केली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि बॅक टू बॅक दुसरा आलाय प्रसाद. षटकार हॅट्रिक साठी आमच्या प्रसाद कडनं. अगदी त्यांचे जिव्हाळीक मित्र आहेत. दोघांचा अगदी मित्रप्रेम चांगला आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आला बॉल आला. ओके सर, देखील आमच्या सर्वांसाठी ही वेळ महत्वाची. मॅच बॉल देखील आलाय. तिथं मॅच बॉलिंग मध्ये बॉलर देखील तयार होता. डेट ओव्हर मध्ये बॉलर आपण बघतोय भावेश माने. हा 5वा बॉलर आहे. पहिल्या ओव्हर्स मध्ये आपण आकाशला बघितलं. दुसऱ्या ओव्हर मध्ये हर्षद. तिसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा आकाशाला. चौथ्यामध्ये हर्षद, हरेश असे 4 आणि हा भावेश राणे आहे बॉलर. टप्पा बॉल. फटका चांगला आहे मात्र बरोबर कवासमध्ये फिल्डर तयार आहे सीमारेषेवरती. आणि इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी विकेट सॅक्रिफाईस केलं जाईल आणि फलंदाजाला बाद केलं जातं. कारण आशिषची बॅट बोलतो. सध्या 2 धमाके आल्यात. फटका चांगला होता मात्र अगदी सीमारेषेवरती फील्ड होता. त्याच लेंथवरती बॉल आहे. तोपर्यंत सिंगल आली आहे आणि विकेट सॅक्रिफाईस केली आहे. अशी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. अंतिम काही चेंडू शिल्लक आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. धावसंख्या जवळ पोहोचल्या असेल 59 वरती. त्या धावसंख्येची आपण चर्चा विचार करत होती. धावसंख्या बनतोय सध्या तरी आणि फायटिंग स्कोर असेल. चला बॅट्समन चला जरा. ओहो, यावेळेस मात्र फटका. हो हो, क्या बात है. आशिष मात्रेच्या बॅट मधून हा आणखी एक धमाका. षटकार. शेवटचा बॉल आहे मात्र आशिष 43 वरती खेळतोय. 1-2-3 चेंडू बीट झाला. तिथनं एखादा टोला आला असता तर 49 वरती असता. असू द्या मात्र काय बॅटिंग केली आहे पहिल्या डावामध्ये. आतापर्यंत 43 धावा आजच्या दिवसातील हाय स्कोर मात्र या शिष्यानं अभि साखळीत खेळत असताना. टीम कुंभारीचा कॅप्टन आलेला या ओमकार. लगेच नाणेफेक केली जाईल. ओ आणखी एक. यावेळेस मात्र फिल्डर तयार आहे दुसऱ्या धावेसाठी. शेवटी हा डावाला पूर्ण विना. 44 मध्ये आशिषचा खेळ देखील संपतो. सांघिक डाव देखील सिमेंटलाय पूर्ण. 66 वरती आणि 67चा मोठा लक्ष आहे. आणि लगेच नाणेफेकी गेले. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण प्रसादच्या समेत जोडले जाऊ. टीम कुंभारीचा कॅप्टन आमचे ओमकार तवळे व्यासपीठावरती आल्यात. तर अगेन्स्ट टीम आहे कोण आहे प्रसाद? गोरपे. दोन्ही टीमचे कॅप्टन आले. या लगेच नाणेफेकी केली जाईल. आमचे तुकाराम दादा
आमचे अंकुश दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल दोन टीम मध्ये. असू द्या. पहिल्या पायरीतील शेवटची लढत आणि त्याचा टॉस करतो. एका बाजूला खांडेश्वर क्रिकेट क्लब गोरपे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी क्रिकेट क्लब कुंभारली आणि कॅप्टन ओमकार आणि त्याचा सागर मात्र इथे सज्ज टॉस केला जातोय. शेवटची लढत बिग फाईट मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला कुंभारीच्या अगेन्स्ट गोरपे दिसटेल आणि टॉस जिंकला इथे कुंभारली संघाने आणि प्रथम ते डिसिजन पेंडिंग असेल आणि लवकरात लवकर तुम्ही डिसिजन कळवा कारण स्पर्धा अप्रतिम आहे. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. जय भोले क्रिकेट क्लब म्हात्रेपाडा आयोजित ही प्रकाश जोधातील ही स्पर्धा आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅट आणि सागर पाटीलची वापसी मात्र आज पाहायला मिळणार आहे. आम्हाला बऱ्याच वेळानंतर थोडंसं इंजर्ड पाहायला मिळाले आपल्याला. त्यानंतर आता शिरकाव करतायत मात्र डिसिजन पेंडिंग आहे. चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. एका बाजूला आदर्श क्रिकेट क्लब खरड आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गावदेवी डावळपाडा हा संघ पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्या आहेत टीम आदर्श खरड संघाने 67 आणि 67 टार्गेट सेट केलं मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकलाय टीम कुंभारली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय ते टीम जय खांडेश्वर गोरपे संघाला फलंदाजीसाठी आणि तोपर्यंत डीजे मास्टर देऊ एक सुवर्ण संधी. ठोक डीजे. चला बॅट्समन जा आपण. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सजवलाय मैदानाच्या आतमध्ये. 67 धावांचं टार्गेट सेट करून मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे टीम आदर्श खरड संघ आणि त्याच्यासमोर फाईट करतोय गावदेवी दावळपाडा संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर नक्कीच तुकाराम दादा म्हात्रे यांच्याकडनं आम्हाला वाळाच्या शेंगा मात्र प्राप्त केल्या आहेत. नक्कीच काळजी घेतली गेली आमची. तर डीजे मास्टर सुद्धा कौतुक करू. त्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम फॉर क्वालिटी क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतो बिग फाईट मॅच. एका बाजूला आदर्श क्रिकेट संघ खरड त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी डावळपाडा हा संघ पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आकाश फुलवरे आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय डावळचा 12 मॅन नाही आहे. आकाश आणि रोहित फुलोरी सलामीची जोडी आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये सौरभ गोरे पहिला बॉल स्लोवर गतीचा चेंडू फसवा चेंडू लाऊड अपील केली जाते मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलने मात्र सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सौरभ गोरे धावकोऱ्याचा गोलंदाज आहे आणि आशिष मातेची काय विस्फोटक फलंदाजी पाहिली आपण. साई काय फटके चढवले मैदानात. चौफेर फटके सजवले आशिष मातेने.
यावेळेस आणखीन एक गतीमध्ये परिवर्तन केला. चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स होतोय आणि यष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. इथनं किती धावा बनतील मैदानाच्या आतमध्ये, कारण 67 लक्ष आहे आणि 67 धावा इथनं कंपल्सरी बनवाव्याच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. टीम डावळपाडा या संघाला आपण पाहतोय, मलंगड विभागातील दोन्ही दादा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर झुंजतायत. नेक्स्ट बॉल या वेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, पुढचा दरवाजा बंद आणि मागून झाली आहे चोरी. विकेटचं पतन, पहिला धक्का मैदानाच्या बाहेर. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच इथे वाळाच्या शिंगांचा आस्वाद घेत असताना आमचे जीटीजीचे ऑपरेटर आपण प्रणय बेडेकर यांना पाहतो. त्यानंतर आमचे एक स्कोरर, त्यानंतर साईबू भंडारी. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये कॉटन इस्टनचा वेध घेतला, त्यानंतर विकेटचं पतन, पहिलं विकेट मैदानाच्या बाहेर झालंय आणि नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती हरीश मस्करला पाहतो आपण. आकाश पोलोरे मैदानाच्या बाहेर, आता वन डाऊनला फलंदाज हरीश मस्कर. सौरभ गोरे मायनॉरिटी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रभावित करतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. नेक्स्ट बॉल या वेळेस आणखीन गतीमध्ये परिवर्तन केला. वारंवार सौरभचा विचार जर केला ना तर गुडलँड स्पॉट वरती चेंडू आढळतोय आणि हाई बॉल डॉट येतो. मात्र इथनं निर्णायक षटक फेकतोय. मायनॉरिटी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 67 धावा बनवायच्या आहेत आणि 67 धावाचा पाठलाग करत असताना असं लागतं चौथा चेंडू डॉट येतोय. यावेळेस मोठा फटका, लॉकरचा झेलची संधी, कॅच ड्रॉप झाली आहे. इथे इस्टनच्या मागे प्रोटेक्शन फंबल पाहायला मिळतं आपल्याला आणि सिंगल एकवटली गेली. आता सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच प्रेशर पाहतोय आपण. नक्कीच आशिष म्हात्रे दाखवतायत मैदानाच्या आतमध्ये. पण चुकाना मात्र इथनं चुकीला माफी नसणारे, कारण ते कोणत्याही क्षेत्रात तुम्ही फलंदाजा झेल तुम्ही सोडता आणि त्याच्या बॅटमध्ये जर धावा बनल्या तर नक्कीच त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेलच. कारण ज्या फलंदाजाचा तुम्ही झेल सोडलाय, सौरभ मात्र कमबॅक करतोय. एक धावफलकाती लागली आहे. यावेळेस फसवा चेंडू, आणखीन एक एस्टनच्या मागे चेंडू निघून चालायचे आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल, आणखीन एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये एकवटली गेली आहे. षटक क्रमांक मात्र मॅनॉरिटी पॉवर प्लेचं पहिलं संपन्न होत आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाती जाऊन पोहोचली आहे. दोन्ही आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट आणि इथनं जास्त वेळ आपण घेऊ नका. अवघ्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत, याची आपण नोंद घ्या. दोन्ही आमचे ऑफिशियल पंच आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. सचिन म्हात्रे सर, त्याच नंतर दशरथ सर यांना पाहतो आपण. दशरथ सोरकाटे यांना पाहतोय आपण स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सचिन म्हात्रे सरांना पाहतोय. ते डोंबिवलीमधून विलाम करतात, सागाव या गावामधून, आणि त्याचनंतर दशरथ सरांचा विचार केला धावडीमधून विलाम करतात. त्याचनंतर सचिन ठाकूर सर आमचे पडले गावचे ऑफिशियल पंच आहेत. आणि पंच म्हटला तर मैदानाचा केंद्रबिंदू असतो आणि इथनं षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 6 मिनिटाचा कालावधी आपण घेतलाय एक षटक हाताळण्यासाठी. इथनं थोडा फास्ट केला आपण. सचिन सर म्हटलं तर सांगायची गरज नाहीये, ते स्वतःहून खेळाडूंना सांगत असतात की फास्ट केला. मायनॉरिटी पॉवर मध्ये दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. गोलंदाज मयूर म्हात्रेला पाहतो आपण चिंचवली गाव एंडकडनं. पहिला चेंडू फेकेल आणि फलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला. फुलटॉस आहे, फुलटॉल वसूल, झेलची संधी नाकारता येणार नाहीये. टिपलाय झेल
आणि संपलाय फलंदाज. रोहित फुलवरेचा खेळ. आणखीन एक धक्का. टीम डावळपाडा या संघाला विकेटचं पतन. साहेबो, येत्या 2 तारखेला आपण मलंगची यात्रा सुद्धा पाहणार आहोत. हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट आहे. यावेळेचा फटका, जेलची संधी आहे. चेंडू नो मॅन्स लँड म्हणून ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरनं आले होते. तुला उचलतील फेकतील तब्येती. 2 धावा एकवडल्या जातील. अनेक वर्षाचं स्वप्न आहे साहेबो मलंगडाचा की या काचातून मलंगड मुक्त व्हावा. मलंगड विभागाचा विचार केला तर अनेक सारे संघ आणि खेळाडू या परिसरामधून बिलॉंग करत असतात. मात्रेपाड्याचे आमचे योगेश म्हात्रे असोत, आशिष म्हात्रे, अनेक सारे विकी म्हात्रे आपण यांना पाहतो. अनेक सारे खेळाडू आहेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्सचा फटका सक्सेसफुल ठरला. चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा संघर्षाचा पहिला. मयूर मात्रेवरती हल्ला चढवलाय आता. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला आणि त्याच्यानंतर ईश्वरच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. इथं प्रत्येकी चेंडूवरती प्रत्येकी विकेटवरती मात्र इथं टीम मिटिंग नकोय अशा आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतायत. थोडा फास्ट केला आपण. यावेळेसचा फुल टोल वसूल केलाय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. चुकीच्या चेंडूवरती मात्र फुलटोल वसूल केलाय. 6 धावा एकवडल्या गेल्या आहेत. हा षटकार मात्र आला. आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे डावाला. यावेळेस फसवा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला. इथनं धावचीची संधी निर्माण झाली होती मैदानाच्या आतमध्ये. तसं काही मात्र घडत नाहीये. 2 षटकांचा वादवी खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे आणि धावसंख्या धावपकडे जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट आणि डीजे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक आता संपलेत. आता विखरलेले शतशंख पाहायला मिळेल आपल्याला. 67 लक्ष्य आणि धावसंख्या धावपकडे जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. 2 गडी मात्र गमावलेत टीम डावालपाडा या संघाने. अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण डे नाईट फॉर्मॅटच्या माध्यमातून. ही स्पर्धा GTC ग्रामीण टेनिस.in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली गेली आहे. यावेळेस फुलटॉस आहे फक्त दिशा दिली. V मध्ये फटका कनेक्ट केलाय. क्षेत्रशक्ती ते आहेत. चेंडूला अडवतील फेकतील. एक झाली कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहतो आपण हरेश मस्कर आणि सूरजला पाहतो आपण. 67 धावा बनवायच्या आहेत. 16 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. यावेळेस शटअंपुल पॉवरफुल चेंडू माइटी हिट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा संघर्षाचा षटकार.
अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण पाहतोय. डोंगराच्या आड्या सजलाय माझा श्री मलंगड आणि येत्या 2 तारखेला बहुसंख्येने आपण उपस्थित राहा. श्री मच्छिंद्रनाथांचा पालखी सोहळा आपण पाहणार आहोत. सौरभ गोरेवरती आता आक्रमण चढवलाय. षटकार आलाय. तिसरं षटक हाताळतोय. वैयक्तिक स्वतः दुसरं षटक हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु मिड विकेट क्लिअर झालाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा दमदार षटकार. सुद्धा लय मध्ये आले जाता. हिंदूंना जागा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेसचा फटका लॉक करायचा होता. आल्यानंतर कार्पेट चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स होतोय. प्रेक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि इथनं सौरभ आता कमबॅक करतोय. खरे लागोपाठचे 2 चेंडू पाहिले तर 2 मोठे फटके पाहायला मिळाले. 2 षटकार. पहिले 2 धावा पाहिल्या त्यानंतर 2 षटकार पाहिले आणि यावेळेसचा डॉट बॉल येतोय म्हणजे इथनं कमबॅक करतोय सौरभ. यावेळेस मोठा फटका लॉक केला. व्ही मध्ये फटका आहेत तिथे. गुड एफर्ट आणि गुड फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये संदीप मात्र तिथे होते. पहिल्या टप्प्यावर चेंडू अडवलाय आणि फेकलाय. तब्बल जर विचार केला तर 3 धावा मात्र आता वाचवल्यात मैदानाच्या आतमध्ये. गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. 13 चेंडू आणि आता बनवायचे आहेत. 38 धावा 38 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि इथनं तुम्हाला 38 धावा बनवाव्याच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. सौरभच्या चेंडूवर जरी प्रहार केला होता परंतु शेवटच्या टाइम अटेंडला चेंडू अडवला. यावेळेस मोठा आला फटका लॉक करायचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला. चेंडू पडल्यानंतर इष्टांच्या वरून निघून चाललाय. इष्टाच्या हातामध्ये आहे तो डॉट बॉल आणि 3 षटकं समाप्ती आहेत आणि 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 29 लॉस ऑफ 2 विकेट आणि आता विजयासाठी 12 चेंडू आणि बनवायच्या 38 धावा. डीजे थँक्यू डीजे मास्टर. डीजे मास्टरच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आपण पाहत आहे. येत्या 2 तारखेला आपण बहुसंख्येने उपस्थित राहा. श्री मच्छिंद्रनाथांचा पालखी सोहळा आपण पाहणार आहोत आणि मलंगड म्हटला तर बाले किल्ला सुद्धा आहे आणि मलंगड विभागामध्ये एक सारी गावं आपण पाहतोय आणि इथनं आपण जरा स्पीडअप करा आशिष. थोडा फास्ट केलायचा आपण. बारा मध्ये 38 बनवायचे आहेत आणि पहिला बॉल आशिषचा. मोठा फटका लॉक केलाय. जेलची संधी आहे. खूप वेगाने आले चेंडूवरती. चेंडू नो मॅन्स लँड ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेमध्ये अडवतील फेकतील पर्यंत 2 धावा एकवडल्या जातील. सिंगल डबलने मात्र इथनं सामना जिवंत ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे.
आणि त्याच नंतर आमचे दमदार व्यक्तिमत्व किरणदादा म्हात्रे यांचं शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम आहे साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आमचा किरणदादा म्हात्रे यांचं शुभ आगमन झाला आणि यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवल्या शतशक आहेत तिथे. संदीप तिथे होते मात्र चेंडूला अडवणूक केली गेली आहे. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती सुद्धा. डवलपाडा अगेन्स्ट खरडला पाहतो आपण. आशिष कमबॅक करतो यावेळेस मात्र. यावेळेस मोठा फटका लॉक करतो डायरेक्ट हिट तिथनं. डेंजर झोन मध्ये आपण पाहायला खेळाडू धावत होता परंतु डायरेक्ट हिट झाली नाही या मात्र. आणखीन एक सिंगल एकवडली गेली आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. आता धावसंख्या धावपकामध्ये जाऊन पोहोचली आहे 34 फॉर लॉस ऑफ 2 विकेट आणि आता 9 चेंडू मध्ये बनवायच्या 33 धावा. समीकरण माग नाहीये कारण सरड्यासारखा रंग बदलणार हा क्रिकेट आहे. तर कोणत्या हॅट्रिक साठी किरणदादा मात्र यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. हे किरणदादाच्या क्रिकेटवरलं प्रेम. हा चौकार आणि चौकारच्या मदतीने धावसंख्या धावपुढे जाऊन पोहोचली आहे 38 ते 11 वरती. आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 29 धावा आशिष म्हात्रेवरती हल्ला चढवलाय. आता फलंदाज आपण पाहू शकतो सूरज पवारला पाहतोय तो इनॅट नंबर 4 वरती आला होता. यावेळेस फुल टॉल वसूल केला या चेंडूवरती. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. अंपायर सिग्नल दॅट इज माय स्ट्रोक. षटकार. धावेची गरज आहे अद्याप. इथनं एखाद्या खेळाडूला पावावं लागेल आपल्या संघासाठी. संघाचा ओझ आपल्या खांद्यावरती घ्यावं लागेल. संघ अडचणीत आहे आणि आता 7 मध्ये बनवायच्या आहेत त्या 23 आणि 23 धावा. फुल टॉस आहे फक्त दिशा दिली. शतशक आहेत तिथे. थोडेसे फंबल. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. प्रत्येकी एका धावेची किंमत इथनं मोजावी लागेल टीम खरडला. कारण सामना तेवढा हाय व्होल्टेज आहे. कारण येणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिला 80 धावा चेस करत असताना शेवटच्या टप्प्यापर्यंत लढत आली होती. 72 धावा चेस करत असताना शेवटच्या टप्प्यापर्यंत लढत आली. त्यानंतर 32 धावा चेस करत असताना शेवटच्या टप्प्यापर्यंत लढत आली. आणि आता 6 मध्ये ती येतनं 21 बनवायच्या आहेत. आणि क्रीडांगण म्हटलं तर मात्रेवरचं क्रीडांगण आहे आणि क्रीडांगणावरती धावा बनतायत. कारण 90 धावा सुद्धा बनताना पाहिलेच आपण. शेवटचा निर्णायक षटक आहे आणि निर्णायक षटकामध्ये क्रिकेटचा खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेट आहे. कधी कभी बाजी इधर तर कभी बाजी उधर. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावपळ कधी लागली आहे ती 46 धावा आणि आता 6 मध्ये 21 बनवायचे आहेत. आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आणि प्रत्येकी हॅट्रिक साठी किरणदादा म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दमदार व्यक्तिमत्व तुमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. इथं थोडा फास्ट केला आपण. खरं टीम आपण जास्त वेळ घेत आहे कारण वेळेला खूप महत्व दिले गेलं आहे. राईट रजनी आपण एन्जॉय करतोय. 6 मध्ये 21 बनवायचे आहेत. पहिला बॉल संदीप म्हात्रे. यावेळेस दिशा पाहावी लागेल. ICC नियम क्रमांक 22 यावर्षी आम्हाला दर्शवत आहेत पंच. वाईट बॉल अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. आता 6 मध्ये 20 बनवायचे आहेत. इथनं अद्याप सामना कोणताही संघ सोडायला तयार नाही आहे. कारण एका बाजूला फाईट करतोय गावदेवी दावळपाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आदर्श 11 क्रिकेट खरडा संघ पाहतोय आपण. 64 धावांचं लक्ष्य. नेक्स्ट बॉल वेगवाने. यावेळेस एसटी रक्षक फंबल. दॅट इज अंपायर सिग्नल. हाई बॉल वाईड येतोय. अतिरिक्त धाव. इथनं मात्र आता दडपण आणि प्रेशर निर्माण केले मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना डावलपाडा या टीमनं.
इथनं संदीपला मात्र कमबॅक करावं लागेल. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 19 धावा. संघाचं भवितव्य मात्र आता सोपवलं संदीप वरती. मात्र संदीप मात्र सगळ्याचे 2 चेंडू स्क्वेअर फेकतोय आणि अतिरिक्त धावा 2 खर्च करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 48. 48 लॉस ऑफ 2 विकेट. सामना अद्याप जिवंत आहे मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस आणखीन एक दिशाहीन गोलंदाजी आहे. लाईन मात्र संदीपला सापडत नाहीये. वारंवारचा सलगचा तिसरा व्हाईट बॉल. इथनं संदीपला कमबॅक करावा लागेल. चुकीची लाईन आपल्याला पाहायला मिळतीये मैदानाच्या आतमध्ये. या संदीप वरती विश्वास दाखवलाय आणि तो संदीप विश्वासाला पूर्णपणे पडेल का? कारण 6 मध्ये 21 बनवायचे होते. आता 6 मध्ये समीकरण उरले मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 18 बनवायचे आहेत. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थोडेसे फंबल. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही क्षणाला सामना सोडायला तयार नाहीये. एका बाजूला खरड संघ आहे तर दुसऱ्या बाजूला डावळपाडा संघ पाहतो आपण. व्हेरी बिग फाईट मॅच. हाय व्होल्टेज मॅच पाहतो आपण. काळजाचे ठोके वाढवणारा हा मॅच पाहतोय. कोणता संघ इथनं सामना जिंकेल? स्पर्धा अप्रतिम आहे आणि या स्पर्धेमध्ये वर्चस्व निर्माण ठेवेल. एका संघाला इथनं या स्पर्धेमध्ये वर्चस्व निर्माण ठेवायला काम येईल तर एका संघाला या स्पर्धेमधून निरोप घ्यावा लागेल. हा या चेंडूवरती आली आहे डबल आणि आता उर्वरित समीकरण 5 चेंडू मध्ये गरज आहे 16 धावेची. बिग फाईट मॅच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल मात्रेपाडा एंडकडून संदीप सज्ज होत आहेत. वेगवाने 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 चेंडू. पंचांकडे लाऊड अपील केली गेली आहे. चेंडू पडल्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर आपण पाहिला डॉट बॉल येतोय. हा डॉट बॉल मात्र इथनं आता प्रेशर निर्माण करेल टीम डावलपाड्याच्या फलंदाजांवरती. हा डॉट बॉल इथनं संजीवनीचं काम करून देईल टीम खरड संघासाठी. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि 16 धावा. 16 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. नेक्स्ट बॉल वेगवाने व्ही मध्ये फटका कनेक्ट केलाय. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. चौकार. तर नक्कीच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. आमचे लाडके एक दमदार व्यक्तिमत्व किरणदादा मात्रे यांच्याकडनं ऐवा कॅच साठी 500 रुपये कॅश प्राइज आहे. आता इथनं प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 चेंडू आणि 12 धावा. कंपल्सरी 12 धावा बनवाव्या लागतील. हा चौकाराने मात्र आता सामना जिवंत केलाय मैदानाच्या आतमध्ये. संदीप वरती हल्ला. मोठा फटका लॉक करायचा होता. आनंद कार्पेट चेंडू चाललाय. व्ही मध्ये फटका कनेक्ट केलाय. सिंगल कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. विकेटचं पतन. नक्कीच किरणदादा म्हटलं तर एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती आणि त्यांच्या माध्यमातून अनेक सारे पारितोषिक लावले गेले. ऐवा कॅश साठी 500 रुपये असतील. चौकार विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये कॅश प्राइज आहे. किरणदादांचं हे क्रिकेट वरलं प्रेम आहे. तर 2 चेंडू उर्वरित धावांचा विचार केला तर 11 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही मोठे फटके अटेंड करायला लागतील फलंदाजाला कारण एखादी किल्ला लढवलाय आणि इथं सामना जिंकून देईल का? यावेळेसचा मोठा फटका लॉक केलाय. वाघाची डळकाली मैदानाच्या मध्ये फुटली आहे. चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा दमदार बिग बिग माइटी हिट षटकार.
हाय व्होल्टेज मॅच, हृदयाची ठोके वाढवणारा मॅच पाहतोय आपण. आता गरज आहे मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी षटकार मारावा लागेल, कारण कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग म्हणजे इथनं 5 धावा बनवाव्या लागतील. टीम फलंदाजी करत असताना डावल पड्या संघाला. हरेश मस्कर बॅटचा फेस ओपन करतोय. जो 1 डाऊनला आला होता त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. मॅच एकदा आवडली असेल तर जोर टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चेंडू आणि 5 धावा. भवितव्य आपल्या संघाचा, भवितव्य आपल्या गावाचा. मोठा फटका लॉक करायचा होता. ऑन द कार्पेट चेंडू व्ही मध्ये फटका सजवलाय. विजयाचा षटकार आला नाहीये. हार्ड लक टीम, डावलपाडा संघ आणि हार्दिक अभिनंदन टीम आदर्श 11 खरड संघ. दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा असतील आणि